नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे अत्रीची माया. लेखक आहेत आशिष. वेळ सकाळची 9 वाजताची. सिटी बस स्टॉपवर अत्री पाठीवरती बॅग घेऊन धावत पळत आला. मनातल्या मनात इंटरव्ह्यूसाठी उशीर तर होणार नाही ना या काळजीने बसची वाट पाहत तो तिथे उभा राहिला. 2-3 बस निघून गेल्या, पण कंपनीचा पत्ता ज्या ठिकाणी होता तिकडे जाणारी नेमकी बस त्याच्या लक्षात येत नव्हती. स्टॉपवर मोजकेच लोक होते. त्यात एक मुलगी पण उभी होती. अत्री तिच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने तिला मोबाईलवरचा पत्ता विचारला. त्यावर ती म्हणाली, अहो तिकडे जाणाऱ्या बसेस कमी आहेत, पण आता येईलच 5 मिनिटामध्ये. मला पण त्याच बसमध्ये जायचं आहे. त्यावर अत्रीने सुटकेचा श्वास सोडला आणि म्हणाला, चला शेवटी वेळेवर पोचलो. आणि तेवढ्यात बस आली. अत्रीसोबत ती मुलगी आणि अजून काही जण चढले आणि बस पुढे निघाली. योगायोगाने अत्री आणि ती मुलगी आजूबाजूच्या सीटवर बसले. फॉर्मल ड्रेस कोडवर अत्री थोडासा अस्वस्थच बसला होता. त्याची ती अस्वस्थता पाहून न राहून त्या मुलीने विचारलं, कुठे इंटरव्ह्यूला चाललात का? त्यावर अत्री तिला हो म्हणाला. त्या मुलीने विचारले, पण त्या ठिकाणी तर एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे, तिथे कसला इंटरव्ह्यू आहे? तर अत्री म्हणाला की मी त्याच साईटवर जातो आहे इंजिनियर म्हणून, पण पहिल्या वेळेस जातो आहे, त्यामुळे कुठला स्टॉप आहे हे लक्षात येत नाही आहे. त्यावर ती म्हणाली, माझा स्टॉप त्या स्टॉपचा पुढचा आहे, मी सांगेल तुम्हाला आल्यावर. त्यावर अत्री हो म्हणाला. काही वेळाने तिने त्याला सांगितले, आता पुढचा स्टॉप तुमचा आणि इंटरव्ह्यूसाठी बेस्ट लक तुम्हाला. त्यावर अत्रीने तिला थँक्यू म्हणाला आणि तो स्टॉपवर उतरून गेला आणि कन्स्ट्रक्शन साईटवर गेला आणि तिथे जाऊन ऑफिस गाठलं. ती साईट छोटीच होती आणि नेमकीच सुरू झाली असल्यामुळे तिथे अर्जंट इंजिनियर पाहिजे होता आणि अत्रीनेही ही संधी गमवायची नाही म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला आणि त्यात त्याला यशही आलं आणि तो तिथे दुसऱ्या दिवसापासून रुजू झाला. मग त्याचा नेहमीचा सिटी बसचा प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी पण त्याच वेळेस स्टॉपवर ती मुलगी नेहमीच्या वेळेत उभी होती. दोघांनी एकमेकांना ओळखलं. तिने स्माईल देऊन अत्रीला विचारलं, कसा गेला इंटरव्ह्यू? त्यावर अत्री म्हणाला, लागली एकदाची नोकरी. त्यावर ती हसली आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स. पार्टी? त्यावर अत्री हसून म्हणाला, थँक्यू आणि पार्टी नक्की देईल. बस आली. दोघेही नेहमीप्रमाणे बसले आणि अजून गप्पा सुरू झाल्या. अत्रीने विचारलं, तुझं नाव काय? तू कुठे जॉब करतेस? त्यावर तिने त्याला सांगितलं की मी नेत्रा, एका कंपनीमध्ये HR आहेस. आणि तू? अत्रीने सुद्धा त्याची ओळख दिली. मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे आणि नोकरीनिमित्त इकडे आलो आहे. अजून थोडंफार बोलणं झालं तोपर्यंत त्याचा स्टॉप आला होता. त्याने तिला बाय केलं आणि तो उतरून गेला. असेच काही दिवस गेले आणि दोघांचं रोज बसमध्ये थोड्या वेळपर्यंत बोलणं व्हायचं. अत्रीसुद्धा साईटवर पूर्ण लक्ष देऊन गोष्टी शिकत गेला आणि पूर्ण मन लावून काम करत गेला. साईट छोटी होती, त्यामुळे तिला पूर्ण करण्याची डेडलाईन होती हे त्याला त्याच्या बॉसने सांगितलं होतं. म्हणून तो सुद्धा अनुभवातून त्याच्या बुद्धीने ते काम नियोजित वेळेत पूर्ण कसं करता येईल याकडे लक्ष देत होता. एका विकेंडला त्याने नेत्राला पार्टीसाठी बोलावलं. तिने सुद्धा त्याला होकार दिला. एका छान हॉटेलमध्ये अत्री तिची वाट पाहत बसला आणि नेत्रासुद्धा वेळेवर पोचली. नेत्रा त्याच्या समोर येऊन बसली. नावाप्रमाणेच नेत्राचे डोळे टप्पोरे, पाणीदार, रेखी होते. दिसायला पण खूप छान होती नेत्रा. तिला आज पहिल्यांदा एवढं निरखून अत्री बघत होता. त्यावर तिने त्याला हसून विचारलं, एवढं काय एकटक बघतोयस रे? त्यावर अत्री तिला म्हणाला, नाही गं, नेहमी तू चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळून असतेस ना, त्यामुळे तुझा चेहरा नीट बघता नाही आला, आता बघतोय. त्यावर ती थोडी लाजली आणि हसली. मग दोघांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवता जेवता मग जॉबबद्दल विचारपूस झाली. अत्री तिला म्हणाला, चांगलं चालू आहे, साईट छोटी आहे पण शिकायला खूप मिळतं आहे, लवकरच पूर्ण होईल. त्यावर नेत्रा त्याला म्हणाली, वाह ग्रेट, मस्त चालू दे. आता दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले आणि दोघांची ट्युनिंग पण छानपैकी जमू लागली. सुट्टीच्या दिवशी ते दोघे भेटत असत. खूप बोलणं व्हायचं त्यांचं. अत्री तिची फार काळजी घ्यायचा. तिला थोडाफार सर्दी ताप जरी आला तरीसुद्धा नेहमी काळजी घे म्हणायचा. तिच्या आवडीनिवडी त्याला माहीत असल्यामुळे तिला काय लागते काय नाही हे सगळं त्याला माहीत होतं. नेत्रा त्याला एकदा म्हणाली सुद्धा, अत्री, अरे किती काळजी करतोस माझी, किती माया लावतोस, एक तर प्रेमात पडशील माझ्या, नाहीतर पडायला तरी लावशील. असं बोलून ती हसू लागली. तिचं बोलणं खरंसुद्धा होतं. अत्री तिच्या प्रेमात कधी पडला हे त्यालासुद्धा कळालं नाही. नेत्रालासुद्धा आता त्याची सवयच झाली होती. शेवटी दोघांनी मान्य केलं की ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत आणि दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. म्हणता म्हणता दिवस गेले.
अत्रीने पहिली साईट खूप छान प्रकारे पूर्ण केली. त्याचे बॉस त्याच्यावर खुश झाले आणि त्याला प्रमोशन आणि अजून पॅकेज देऊन त्याला एकट्याला अजून 2 साईटच्या जबाबदाऱ्या दिल्या. तो ते पूर्ण करत होता. अत्री आणि नेत्राचे सुद्धा प्रेमाचे नाते अजून फुलत गेले. अत्री नेत्राला नेहमी बोलायचा, नेत्रा माझं स्वप्न अजून खूप मोठं आहे गं. मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मी आयुष्यभर चाकोरी करून राहू शकत नाही. मी स्वतःची कंपनी काढेल आणि सामान्य जनतेला परवडेल अशा किमतीमध्ये त्यांना घर मिळवून देईल. पण हे तुझ्याशिवाय शक्य नाही. देशील मला आयुष्यभर करता साथ? नेत्राला सुद्धा हे ऐकून खूप आनंद झाला. तिने त्याला सांगितलं, हो, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईल. तुझं स्वप्न ते माझं स्वप्न. दोघांनी मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर एकमेकांच्या घरच्यांना सांगून दोघांनीही लग्न केलं. त्याला दोघांच्याही घरच्यांनी साथ लाभली. अत्रीने दिलेल्या वेळेत दोन्ही साईट्स पूर्ण केल्या. आतापर्यंतच्या अनुभवावरून त्याला सगळ्या गोष्टीचे बारकावे माहीत झाले होते. बऱ्यापैकी ओळखसुद्धा झाली होती आणि जवळ पुरेसा पैसासुद्धा होता. त्याने नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःची कंपनी काढली. दोघांचं नाव वापरून त्याने कंपनीला नाव दिलं, अत्री नेत्रा डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट्स. नेत्राने सुद्धा तिच्या कंपनीमध्ये राजीनामा दिला आणि पूर्णपणे आपल्या कंपनीकडे लक्ष देऊ लागली. ऑफिस तिचं सांभाळून घ्यायला लागली. काही दिवसानंतरच त्यांना पहिली संधी आली आणि अत्रीने त्याचं सोनं करून दाखवलं. खूप जीव ओतून काम केल्यावर त्यांचं पहिलं कन्स्ट्रक्शन खूप छान झालं. लोकांनासुद्धा ते खूप पसंत पडलं. दोघेही त्यांच्या मेहनतीवर खुश झाले. अत्री नेत्राला म्हणाला, नेत्रा, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून हे यश आपल्याला आज दिसत आहे. नेत्रा त्याला बोलली, अरे नाही रे, सगळं तुझ्या जिद्द, मेहनत आणि हुशारीमुळे मिळालं आहे. मी फक्त या गोष्टीची साक्षीदार आहे. आपल्याला अजून पुढे जायचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. अत्रीने सुद्धा त्याला होकार दिला. त्यांनी त्यांच्या पहिल्या यशाचं सेलिब्रेशन ते पहिल्यांदा जे हॉटेलमध्ये भेटले होते तिथे साजरं केलं. आता त्यांना एक थोडा मोठा प्रोजेक्ट भेटला. शहरामध्ये असलेल्या पुलाखाली एक मोठी जागा होती. तिथे एक प्रकल्प उभारायचा होता. लवकरच तिथल्या जागेची साफसफाई करून प्लान तयार करायचा होता. जागा मोठी असल्यामुळे दिवस रात्र काम चालणार होतं. तेव्हा अत्री आणि त्याचे कामावरचे माणसं स्वतः दिवसा आणि रात्रीसुद्धा त्या ठिकाणी जात होते. एकदा असाच रात्रीचं काम चालू होतं. अत्रीला क्लायंटचा फोन आला. तिथे माणसांचा आवाज होता म्हणून तो पुलाखाली शांतपणे बोलायला गेला. बोलता बोलता तो पुलाच्या एकदम खाली गेला. तेव्हा त्याला तिथे एकदम नीरव शांतता भासली. तिथेच तो फिरत फिरत बोलत असताना त्याला थंड वाऱ्याची झुळूक जाणवली. त्याचं बोलणं संपल्यावर तिथेच तो मोबाईल चेक करत उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या मागून एक जोरात हवेची झुळूक आली. त्याच्या शरीराच्या आरपार गेल्यावर अचानक तो भानावर आला आणि साईटकडे जायला निघाला. तेवढ्यात मागून त्याला अस्पष्ट आवाज आला, अत्री, आलास? बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. त्याला वाटलं असाच भास झाला असेल म्हणून तो पुढे जायला निघाला. पुन्हा त्याला आवाज आला, जाऊ नको रे, माझ्याकडे ये. कोणत्या तरी मुलीचा आवाज होता तो. त्याने मागे वळून बघितलं तर त्याला कोणीच दिसलं नाही म्हणून तो आवाजाच्या दिशेने जायला निघाला. थोडासा पुढे जाताच त्याला कामावरच्या माणसांचा आवाज आला, सर इकडे या. म्हणून तो परत साईटकडे जायला निघाला. पण त्याला काय माहीत होतं की त्याच्या आयुष्यात कोण एंट्री मारणार आहे ते. अत्री साईटवर गेल्यानंतर त्यावेळेसचं उरलेलं काम पूर्ण करून घरी रात्री उशिरा परतला. थकून गेल्यामुळे त्याला आलेला आवाजाचा अनुभव विसरून तो आल्या आल्या झोपून गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी साईटचा ॲक्च्युअल प्लॅन रेडी केला आणि त्यानुसार पुन्हा रात्री काम चालणार होते. त्यामुळे बाकीच्या कामगारांना योग्य ते मार्गदर्शन करून पुन्हा तो फोनवर बोलण्यासाठी पुलाजवळ गेला. आता मात्र बऱ्याच वेळपर्यंत बोलत असताना त्याला अंधारात थोड्या दूर अंतरावर कोणीतरी व्यक्ती पाठमोरी उभी असलेली दिसली. त्याने फोन ठेवून दिला आणि तो त्याच्याजवळ जायला निघाला. थोडंसं जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की ती कोणीतरी एक मुलगी उभी आहे आणि ती काहीतरी पुटपुटत आहे. पण अंधार असल्यामुळे आणि ती पाठमोरी उभी असल्यामुळे त्याला नीट लक्षात येत नव्हतं. म्हणून तो तिच्या अजून जवळ गेला आणि तिला आवाज दिला, कोण आहात तुम्ही? तेवढ्यात ती मुलगी पाठीमागे वळली आणि अत्रीकडे पाहून हसली आणि त्याच्या दिशेने दोन्ही हात करत चालत म्हणाली, शेवटी आलास ना, इतक्या दिवसानंतर. खूप वाट पाहिली रे. ये, माझ्याकडे ये. अत्री तिला पाहून एक शब्दही बोलू शकला नाही आणि तो बेशुद्ध झाला. खूप वेळपर्यंतसुद्धा सर आले नाही म्हणून एक कामगार अत्रीला शोधण्याकरता पुलाखाली गेला आणि त्याला आवाज देत गेला. पण तो दिसत नाही म्हणून त्याने आजूबाजूला जाऊन बघितलं तर थोड्या अंतरावर त्याला अत्री बेशुद्ध पडलेला दिसला. म्हणून तो चटकन त्याच्याजवळ गेला आणि सर सर म्हणून हाका मारू लागला.
पण अत्री हालत नाही म्हणून 2-3 जणांना बोलावून त्याने अत्रीला उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि नेत्राला सुद्धा फोन करून माहिती दिली. ती सुद्धा तातडीने हॉस्पिटलला पोचली. अत्रीला सलाईन लावलं होतं. ते पाहून नेत्राने डॉक्टरला त्याच्या तब्येतीविषयी विचारले. तेव्हा डॉक्टर बोलले, घाबरायचं काही कारण नाही. एक्स्ट्रा एक्झर्शनमुळे त्याला चक्कर आली होती. थोड्याशा आरामानंतर त्यांना बरं वाटेल. तेव्हा नेत्रा त्याच्याजवळ जाऊन बसली. रात्रभर हॉस्पिटलमध्ये आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन नेत्रा अत्रीला घेऊन घरी आली. आराम पडल्यामुळे अत्री आता बेडवर उठून बसला. नेत्राने त्याच्यासाठी थोडं खायला आणलं आणि बोलली, अरे किती काम करशील, थोडासा आराम पण करत जा. कधी ना कधी प्रोजेक्ट पूर्ण होणारच आहे ना. नेमकीच सुरुवात झाली आहे आणि वेळ पण बराच आहे आपल्या हातात. आजचा दिवस काम बंद ठेव. मी फोन लावून सांगून देते ऑफिसमध्ये सगळ्या माणसांना सुट्टी म्हणून, ओके? त्यावर त्याने फक्त मान डोलावली. तो जास्त काही बोलला नाही. पुन्हा थोडासा आराम करून अत्री घरामध्ये इकडे तिकडे फिरू लागला, जसं काहीतरी शोधत आहे. नेत्रा त्याला बोलली, अरे काय शोधतो आहेस, मला सांग ना. त्यावर अत्री चिडून बोलला, तू तुझ्या कामाशी काम ठेव, समजलं का? नेत्राला हे उत्तर ऐकून एकदम शॉक बसला. पण असेल काहीतरी कामाचं टेन्शन म्हणून ती त्याला काही बोलली नाही. थोडा वेळ झाल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याने रूम आतून लॉक केली. त्याचा फोन पण त्याने बाहेरच ठेवला. त्याचं हे विचित्र वागणं पाहून खरं तर नेत्रासुद्धा विचारात पडली. पण त्याला खरंच आरामाची आवश्यकता असेल म्हणून तिने सुद्धा त्याला डिस्टर्ब केलं नाही. संध्याकाळपर्यंत अत्री रूमच्या बाहेर आला नाही म्हणून तिने दरवाजा वाजवला. थोड्या वेळाने त्याने दरवाजा उघडला. त्याच्या चेहऱ्यावर ग्लानी आलेली होती. डोळे पण सुजलेले होते. त्याला पाहून नेत्रा त्याला बोलली, अरे काय झालं, अजून बरं वाटत नाही आहे का? चल पुन्हा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. त्यावर तो पुन्हा तिला चिडून म्हणाला, मला काही झालेलं नाही आहे. तू उगाच मला त्रास नको देऊ, जा तिकडे. हे ऐकून नेत्रा मात्र भडकली आणि त्याला बोलली, अत्री मी सकाळपासून बघते आहे, तू एकदम असा विचित्र का वागतो आहेस? काय झालं आहे तुला? धड बोलत नाही, काही सांगत नाही. मी मूर्खासारखी तुझ्या मागे मागे करते आहे आणि तू माझ्यावर चिडतो आहेस. हे ऐकून अत्री तिला म्हणाला, तू माझ्या वाटेला येऊ नको, फक्त मला एकटं सोड, मला कुठेच जायचं नाही आहे. नेत्रा त्याला ठीक आहे बोलली आणि निघून गेली. थोड्या वेळानंतर तिने त्याला जेवायला दिलं आणि औषधसुद्धा दिलं. कोणीच कोणाशी बोललं नाही. अत्री त्याच्या रूममध्ये निघून गेला. नेत्रा पण तिच्या रूममध्ये गेली. पण विचारांनी तिला काही केल्या झोप येत नव्हती. अत्री इतका उद्धट आपल्याशी कधीच बोलला नाही. फक्त कामाच्या ताणाने तो असा विचित्र वागू शकतो यावर पण तिचा विश्वास बसत नव्हता. नक्कीच काहीतरी लपवून ठेवतो आहे तो. ठीक झाल्यावर स्वतःहून सांगेल असा विचार करत तिला झोप लागली. पण मध्यरात्री तिला अचानक जाग आली. ती उठून अत्रीच्या रूमकडे गेली तर दरवाजा उघडा होता. आतमध्ये जाऊन बघितलं तर अत्री रूममध्ये नव्हता. तिने बाहेर येऊन त्याला आवाज दिला, पण तो घरात कुठेच नव्हता. त्याचा फोनसुद्धा घरी नव्हता. घराचा मुख्य दरवाजा पण उघडा होता. नेत्राला काहीच सुचत नव्हतं. इतक्या रात्री तब्येत ठीक नसताना हा बाहेर कुठे गेला असेल? तिने तिच्या फोनमधून अत्रीचा नंबर लावला. नुसती बेल जात होती पण तो फोन उचलत नव्हता. 2-3 वेळेस फोन लावून पण तो फोन काही उचलत नव्हता. शेवटी 4थ्या वेळेस फोन उचलला गेला. नेत्रा पटकन बोलली, हॅलो, अरे अत्री कुठे आहेस तू? एवढ्या रात्री कुठे गेलास मला न सांगता? पण समोरून आवाज येत नव्हता. नेत्रा हॅलो हॅलो बोलत होती. अचानक तिला फोनवर कसली तरी बडबड ऐकू लागली, जसं की कोणीतरी दोघेजणं बोलत आहे. नीट काही ऐकू येत नव्हतं. ती पुन्हा पुन्हा त्याला आवाज देत होती. शेवटी थोडासा गुरगुरण्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. नेत्राने पुन्हा फोन लावला तर फोन स्विच ऑफ दाखवत होता. नेत्राची झोप तर आता पूर्णपणे उडून गेली होती. तिला काय करावे काही सुचत नव्हतं. एवढ्या रात्री त्याला शोधायला कुठे जाणार, तो कुठे गेला असेल असा विचार तिला सतावू लागला. तिने शेवटी देवाला प्रार्थना केली आणि तशीच बसून राहिली. म्हणता म्हणता सकाळ झाली. ती तशीच समोरच्या खोलीमध्ये बसून होती आणि सकाळी अत्री घरी आला. त्याला पाहून नेत्राला हायसं वाटलं. तो आल्या आल्या तिने त्याला विचारलं, अरे कुठे होतास रात्रभर? फोन लावला तरी बोलला नाहीस. स्वतःची नाही तर नाही, माझीसुद्धा काळजी नाही आहे का तुला? अत्रीने तिचे प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तडक आतमध्ये जायला निघाला. तेवढ्यात नेत्राने त्याचा हात पकडला आणि त्याला चिडून बोलली, अरे बहिरा झाला आहेस का तू? मी तुझ्याशी बोलते आहे. अत्रीने तिच्याकडे रागात बघितलं आणि तिचा हात एकदम झटकून दिला आणि ओरडला, मी माझ्या मनाचा मालक आहे. तू कोण मला विचारणारी? चल हो बाजूला. आता मला त्रास दिलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही.
असं बोलून तडक त्याच्या रूममध्ये तो निघून गेला. नेत्रा त्याचं हे रौद्ररूप बघून एकदम शॉक झाली. तिला क्षणभर काय चालू आहे हे कळालंच नाही. ती तशीच रडत रडत तिच्या खोलीमध्ये निघून गेली. दुपारी सरचा फोन आला नाही म्हणून अत्रीचा एक असिस्टंट घरी आला आणि नेत्राला अत्रीबद्दल विचारपूस करू लागला. मॅडम, सरची तब्येत अजून बरी नाही का? आजचं थोडंसं काम पेंडिंग आहे खड्डे खोदायचं. त्यावर नेत्रा बोलली, नाही, आज पण सर येणार नाही. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे मॅडम, त्यांना आराम करू द्या, मी आजचं काम सांभाळून घेतो. एवढं बोलून तो निघून गेला. नंतर दिवसभर अत्री त्याच्या रूममधून बाहेर आला नाही. नेत्रानेसुद्धा त्याला आवाज दिला नाही. त्याच्या वागण्याने तीसुद्धा दुखावली होती. काहीतरी नक्की बिनसलं होतं, पण नेमकं काय हे तिला काहीच कळत नव्हतं. रात्री पुन्हा तिने त्याला जेवण वाढून ती तिच्या रूममध्ये निघून गेली. थोडा वेळच झाला असेल, तिला कसला तरी आवाज आला. तिने बाहेर येऊन बघितलं तर अत्री घराच्या बाहेर पडत होता. नेत्राने त्याला आवाज न देता तो काय करतोय, कुठे जातो याचं शोध घेण्याचं ठरवलं. अत्री त्याच्या गाडीमध्ये बसून बाहेर पडला. नेत्रासुद्धा तिच्या गाडीवर त्याच्या पाठीमागे जाऊ लागली. त्याला कळणार नाही एवढं अंतर ठेवून ती त्याच्या मागे मागे जाऊ लागली. बघता बघता अत्री त्याच्या नव्या साईटच्या दिशेने गेला. तिथे जवळ गाडी उभी करून तो चालत चालत पुलाच्या दिशेने गेला. नेत्रा त्याला दुरून बघत होती, पण त्याचं कुठेच लक्ष नव्हतं. तो सरळ चालत जाऊन पुलाच्या खाली कॉलमच्या जवळ जाऊन उभा राहिला. अंधार असल्यामुळे नेत्राला तो काय करतो आहे हे काहीच समजत नव्हतं. ती हळूहळू त्याच्या मागे जाऊ लागली. त्याच्या थोडंसं जवळ येताच तिला समोर जे दृश्य पाहिलं ते पाहून तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. असं काय पाहिलं होतं नेत्राने हे पाहण्यासाठी भाग दुसरा लवकरच येत आहे. तोपर्यंत भाग पहिला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.